प्रसारित करीत आहोत महिला विश्व. यामध्ये योग शिक्षिका मयुरी इंगळे यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत सादर करते आहेत विनोद गवडी. महिलांना प्रकाशाकडे उन्नतीकडे घेऊन जाणारा कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो, आजच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये आज आम्ही आमंत्रित केलं आहे योग शिक्षिका मयुरी इंगळे यांना. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. त्या सलग 6 वर्ष शालेय राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांना 4 राष्ट्रीय सुवर्ण पदकं मिळालेली आहेत. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कलर कोट अकोल्याची पहिली कलर कोट विजेती म्हणून त्या ओळखल्या जातात. 2 राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदकं त्यांना मिळालेली आहेत. नुकत्याच 22 जून 2026 झालेल्या भव्य आमदार स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. मैत्रिणींनो, योगाच्या क्षेत्रामध्ये त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे. विद्याभारती अकोला सलग 3 वर्ष फिरती ढाल विजेती आणि बृहन महाराष्ट्र योगासन स्पर्धा 8 वर्ष राज्यस्तरीय स्पर्धा आणि 2 राष्ट्रीय स्पर्धा यामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे. असा थोडक्यात त्यांचा परिचय आहे आणि त्यांचा विस्तृत असा परिचय आपल्याला आता त्यांच्या मुलाखतीमधून होणार आहे. मयुरीताई, नमस्कार. मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत करते. नमस्कार मॅडम. योगाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला एवढा सगळा अनुभव आहे, तर मला सुरुवातीला सांगा की योग म्हणजे नेमकं काय? योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणारी प्राचीन जीवन पद्धती आहे. आजकाल आपण बघतोय की सगळ्या महिला योगाकडे वळलेल्या आहेत. पूर्वी आपण इतकं परिचित नव्हतो किंवा फार अलर्ट नव्हतो योगासंदर्भात. तर हा महिलांचा कार्यक्रम आहे, तर महिलांची दिनचर्या कशी असावी? मला असं वाटते महिलांची दिनचर्या म्हणजे नुसतं महिलांनी कामं करणं किंवा घरगुती कामं सांभाळणं आणि शरीराकडे दुर्लक्ष करणं असं बिलकुलच नसायला पाहिजे. त्यांनी सकाळी लवकर उठायला पाहिजे. त्यानंतर जी काही कामं वगैरे आहेत ती करण्याआधी त्यांनी 30 ते 40 मिनटं योगाला वेळ दिला पाहिजे. योगाला म्हणजे स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आणि आजच्या युगामध्ये तुम्हाला माहितीच आहे की महिलांमध्ये ट्रेसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. मग त्या ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी आपण योग हा दररोज केलाच पाहिजे. मग त्यांनी थोडं कोमट पाणी वगैरे ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी कोमट पाणी घेऊन सकाळी लवकर उठून योगा वगैरे करायला पाहिजे. त्याच्यात मग प्राणायाम आला आहे, सूर्यनमस्कार, ध्यान या गोष्टी त्यांनी करायला पाहिजे. मैत्रिणींनो, आपण कामाच्या सगळ्या व्यापामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपली प्रकृती फार खालावलेली आहे किंवा प्रकृतीच्या ज्या काही समस्या उद्भवतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःकडे जर थोडंसं लक्ष दिलं असतं तर कदाचित आज ह्या समस्या आपल्याला आल्या नसत्या. आणि योगा करायचा म्हटला किंवा व्यायाम करायचा म्हटलं तर आपण म्हणतो की मला वेळ नसतो. तर आत्ताच मॅडमनी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वतःसाठी तुम्ही थोडासा वेळ काढून म्हणजे उठल्याबरोबर कामाला सुरुवात न करता उठल्याबरोबर आधी आपला योग, प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात. तुम्ही जसं म्हणालात की महिलांनी आधी योग करावा आणि त्यांच्या दिनचर्येमध्ये कोमट पाणी वगैरे प्यावं, तर हे सगळ्यांसाठीच आहे का? म्हणजे ज्यांना वजन नियंत्रण ठेवायचं आहे त्यांनी कोमट पाणी प्यायला पाहिजे. आणि ज्या नॉर्मल म्हणजे ज्यांची हेल्थ नॉर्मल आहे, वेट वगैरे कॉन्स्टंट आहेत, त्यांनी गरम पाणी नाही प्यायला पाहिजे, कोमट पाणी, असं मला वाटतं. बरं, योग हा सगळ्यांसाठीच असावा का की फक्त लठ्ठ स्त्रियांनीच करायला पाहिजे? नक्कीच योग हा सर्वांसाठीच असावा असं मला वाटतं. म्हणजे वयाच्या तुम्ही 3 ते 4 वर्षापासून सुद्धा तुम्ही योगा करू शकता ते 100 वर्षापर्यंत. त्याला वयाचं कुठलंही बंधन असं योगाला नाही आहे. तुम्ही योग शिक्षिका म्हणून काम करता शाळेवरती. कोणत्या वर्गाच्या मुलांपासून तुम्ही शिकवता? मी म्हणजे पहिल्या वर्गापासून ते 10वी पर्यंत मी मुलांना शिकवते योगा. आणि त्यानंतरही बाहेर जे काही प्रौढ व्यक्ती वगैरे जे काही येतात ते माझ्याकडे क्लासेसवर मी त्यांना पण शिकवते. अच्छा. त्या तुमच्या क्लासेसमध्ये कोणत्या वयोगटाची लोक असतात साधारण? 6 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंतचे. अच्छा.
जर आपण लहान मुलांना योगाचं शिक्षण दिलं तर ती एक त्यांची जीवनशैली बनते, नाही का? नक्कीच. आणि मग समोर येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या उद्भवत नाहीत, नाही का? हो. आणि मग अगदी 45मध्ये स्त्री आली तर योगाला सुरुवात करते, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथून हळूहळू कमी व्हायला लागतील, नाही का? हां, तरी मला असं वाटतं की तुम्ही योग म्हणजे काही हा असा एक खेळ नाही, तर एक स्वतःच्या शरीरासाठी आवश्यक आहे सगळ्यांसाठीच. तर तो तुम्ही सगळ्यांनीच करायला पाहिजे. म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याला कुठलंही वयाचं बंधन नसावं. आणि आजच्या युगामध्ये तुम्हालाही माहिती आहे की काय हेल्थ इश्यूज जे काही प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामुळे, आणि कोविडमुळे मध्ये तर तुम्हाला माहीतच आहे की किती मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपण सांगू शकत नाही. आपण इवन घरातल्या लोकांसोबत सुद्धा ज्यांना कोविडची ही झालेली आहे, लागण झालेली आहे, तर त्यांच्याशी सुद्धा बोलणं आपण टाळायचो. तर हा एक दुरावा निर्माण झाला होता कोविडमुळे. पण जर तुम्ही त्या काळात जर तुम्ही योगाचा फायदा म्हणजे योग वगैरे शिकला असतात तर नक्कीच तुम्हाला फायदा त्याचा झालेला असता. आणि त्यावेळेस खूप असं झालंय की म्हणजे त्यावेळेसपासून योगा हा जास्त ट्रेंडमध्ये आला आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि त्यावेळेसपासूनच सगळी जनता जी आहे ती योगाकडे अवेअरनेसकडे जास्त वळली आहे. वळली आहे. बरोबर आहे. तर हे जे योगासनं असतात ते लहान मुलांसाठी कोणते आणि महिलांसाठी कोणते? हां, महिलांसाठी सगळ्यात पहिला आपण महिलांचा कार्यक्रम आहे तर महिलांसाठीच बोलूयात. महिलांनी म्हणजे प्राणायाम करणं गरजेचं आहे. त्यात मग अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, आणि उन्हाळ्यात स्पेशली तो जो केला जातो तो म्हणजे शीतली प्राणायाम, ज्याने बॉडीमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते. ती हीट तुम्ही बाहेर काढू शकता. तो असा शीतली प्राणायाम तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कपालभाती प्राणायाम, हे प्राणायाम, सूर्यनमस्कार तुम्ही काढू शकतात महिला. त्याच्यात मग काही बेसिक अशी आसनं आहेत. त्याच्यात झाली आहे अर्धचक्रासन, पादहस्तासन, अशी सोपी आसनं जी काही महिला वगैरे करू शकतात ती आहेत. आणि नंतर बेसिक म्हटलं म्हणजे तुम्ही रोज पश्चिमोत्तानासन, सर्वांगासन, ताडासन, वज्रासन यासारखी आसनं तुम्ही करू शकता. आता जनरली ही जी तुम्ही आता नावं सांगितलेली आहेत सगळ्या आसनांची, तर ही नावं महिलांनी कुठे ना कुठे ऐकलेली आहेत. नक्की. आज आपण टीव्हीवर असतो तर ते दाखवू शकलो असतो, पण रेडिओच्या माध्यमातून तुम्हाला असं शब्दांनी सांगता येईल की एखादा आसन आहे तो कसा करायचा? हो, नक्कीच. समजा आता वज्रासन आहे, तर वज्रासन म्हणजे तुम्ही दोन्ही पाय फोल्ड करून तुम्हाला पायावरती बसायचं आहे. दोन्ही हात तुमचे गुडघ्यावर असले पाहिजे. हे एकमेव असं आसन आहे की ते तुम्ही जेवणानंतर सुद्धा करू शकता. बाकी सगळे जे काही आसनं आहेत, प्राणायाम म्हणा, आसनं म्हणा किंवा सूर्यनमस्कार म्हणा, ते तुम्ही जेवणानंतर करायला नाही पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही टाळायला पाहिजे. आणि वज्रासन जे मी आता सांगितलं, दोन्ही पाय फोल्ड करून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून पाठीचा कणा हा ताठ असला पाहिजे. ते आसन जर तुम्ही जेवणानंतर 2 मिनटं म्हणा किंवा 5 मिनटं म्हणा रेग्युलरली जरी केलं ना, तरी तुम्हाला ॲसिडिटीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली नाही आहे, त्यांनी ते आसन नक्कीच ट्राय करा. म्हणजे तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्कीच मिळेल. म्हणजे जेवण केल्यानंतर आपण फिरायला जातो, बरेचसे लोक आपल्याला दिसतात वॉक करताना. शतपावली तर करायलाच पाहिजे, नक्कीच करायला पाहिजे. त्यानंतर हा आसनाचा बेनिफिट सुद्धा खूप जास्त आहे की ज्याने पचनशक्ती तुमची, सर्वात मोठा त्याचा बेनिफिट आहे की पचनशक्ती तुमची खूप चांगली होते. आणि महिलांमध्ये अनेक समस्या असतात, जसं मासिक पाळीच्या संदर्भात असतात, तर आणि तरुण मुलींमध्ये PCOD वगैरे, तर याच्यामध्ये कुठलं आसन काम करते? तर त्याच्यामध्ये आहे भद्रासन, जे तुम्ही करू शकता, ज्याने PCODचे PCOSचे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर आहे उष्ट्रासन, ज्याला आपण कॅमल पोज म्हणतो. ते तुम्ही गुगल सर्च करून तुम्हाला भेटून जाईल कसं लावायचं, त्याची पद्धतसुद्धा, किंवा आसन लावताना काय पद्धती असली पाहिजे, तुमची श्वसनाची गती कशी असली पाहिजे आसन लावताना, आणि सोडताना श्वसनाची गती काय असली पाहिजे. हे थोड्या गोष्टी असतात. ह्या जर शिकल्या तर तुम्हाला खूप मोठा फायदा तुमच्या शरीरासाठी त्याचा होतो. आणखी महिलांमध्ये थायरॉइड सारखे प्रॉब्लेम असतात, तर त्याच्यासाठी कुठलं आसन किंवा प्राणायाम वगैरे? थायरॉइडसाठी तर सर्वात उत्तम आसन म्हणजे धनुरासन आहे, ज्याने तुमचं थायरॉइड, ज्यांना हायपोथायरॉइड असतो, धनुरासन आणि उष्ट्रासन तुम्ही चांगल्या पद्धतीने जर केलं आणि जर डेली तुम्ही
30 सेकंद जरी केलं तर खूप कमी प्रमाणात तुमचा थायरॉईड कमी होतो. इवन म्हणजे माझ्या स्वतःच्या स्टुडंटचाच झालेला आहे. तिला म्हणजे केस गळतीपासून प्रॉब्लेम्स होते. थायरॉईडमध्ये होतं असं की त्याच्यात केससुद्धा गळतात. थायरॉईडमध्ये 2 हां. प्रकार असतात, हायपरथायरॉईड आणि हायपरथायरॉईड हायपोथायरॉईड. हायपोथायरॉईड. तर त्याच्यात वेट गेनसुद्धा होतं, कोणाचं वेट लॉससुद्धा होतं. खूप कमी प्रमाणात म्हणजे एकदमच वेट लॉस होतं किंवा मग कोणाचं वेट खूप जास्त गेन होतं. हो. तर त्याच्यासाठी ही 2 आसनं खूप उपयोगी ठरतात. मैत्रिणींनो, ज्या वेळेला आपले केस गळायला लागतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की नेमकं काय झालं, कुठला शॅम्पू वापरू किंवा कुठलं तेल वापरू, आणि मग आपण विविध जाहिरातींना बळी पडतो आणि ते आपल्यासाठी कसं उपयोगी ठरेल याविषयी आपण विचार करत असतो, ते अप्लाय करत असतो. पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जर का आपण ह्या योगाचा उपयोग त्याच्यामध्ये केला तर हायपर थायरॉईड अँड हायपोथायरॉईड हे दोन्ही प्रकारचे जे थायरॉईड आहेत याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे लाभ होऊ शकतो असं मॅडम सांगतायत. कारण मॅडमचा गेल्या 10 वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांच्या स्टुडंटचं देखील त्यांना त्यामध्ये आराम मिळालेला आहे असं त्या सांगत आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि वजनवाढीचं जे प्रमाण आहे ते महिलांमध्ये फार आहे. आणि मैत्रिणींनो, आपल्यामध्ये ना एक गैरसमज आहे बघा. म्हणजे समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा आपल्याला जर कोणी म्हटलं की छान लठ्ठ झाली आहे तर आपल्याला बरं वाटायला लागतं. कोणी म्हटलं की बापरे किती रोड झाली आहे तर आपल्याला फार वाईट वाटतं. पण लठ्ठ होणं ही काही फार भूषणाची बाब नाही आहे, नाही का. आणि तुम्ही जर रोड असाल, म्हणजे तुमचं वजन फार जास्त नसेल पण तुम्ही ॲव्हरेज वजनामध्ये असाल आणि तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर ते पण चांगली गोष्ट आहे. म्हणून अशा कुठल्याही गैरसमजाला बळी पडू नये की तू फार आता छान लठ्ठ झाली आहेस तर चांगली दिसते वगैरे. आणि लठ्ठपणाचा आणि सुखाचाही संबंध आपण जोडत असतो. अशाही गोष्टी आपण समाजामध्ये बघत असतो. तर मॅडम, एखादी स्त्री जर का खूप लठ्ठ असेल तर तिने कुठलं आसन करायला पाहिजे? सगळ्यात पहिले तर तिने एक्सरसाइज करायला पाहिजे. डेली ज्या काही एक्सरसाइज आहे, समजा आता मी तुम्हाला सध्या तर ते करून किंवा दाखवू शकत नाही एक व्हिडिओप्रमाणे, पण जर तुम्ही एक्सरसाइज वगैरे केला, प्रत्येक अवयवाचा पार्ट्स जर तुम्ही एक्सरसाइज केला तर त्यामुळे तुमचं वेट कमी तुम्ही करू शकता. त्याच्यात लॉस पण तुम्ही करू शकता. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला आसनं पण सांगितली आहेत. काही ताडासन झाली आहे, काही वृक्षासन, यासारखी आसनं करून तुम्ही वेट लॉस करू शकता. ताडासन तर खूप सोपं आहे. हां, ते सोपं आहे. ते हाईटसाठी पण सुद्धा केलं जातं. हे तर ते माहितीच पण आपण असेल. शब्दात आता सांगू शकतो ना कसं? हां. तर ताडासन म्हणजे आपण दोन्ही पायाच्या बोटांवर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि दोन्ही हात वरती नेऊन, डोक्याच्या वरती नेऊन बोटं एकमेकांमध्ये अडकवायची आहे आणि तुम्हाला पायावर बॅलन्स करायचं आहे, दोन्ही पायावर. तर ते ताडासन तुम्ही करू शकता. नंतर वृक्षासन माहीतच आहे सगळ्यांनाच की एका पायावर बॅलन्स करून एक पाय फोल्ड करून तुम्ही थाईजवरती ठेवून दोन्ही हाताचा नमस्कार डोक्याच्या वरती, ते वृक्षासन आहे. ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काही बेसिक एक्सरसाइज आहेत, जसं की मानेचा व्यायाम, खांद्यांचा व्यायाम, कमरेचा व्यायाम, हाताचा व्यायाम, पायाचा व्यायाम. ह्या गोष्टी जरी तुम्ही केला तरी तुमचं वेट कमी होऊ शकतं. मैत्रिणींनो, आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप कामं करतो आणि मग व्यायामाची काय गरज आहे, नाही का. तर प्रत्येक अवयवाचा व्यायाम जो आहे तो वेगळा वेगळा आहे. त्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि नुसतं हे व्यायामच करून आपल्याला चालणार नाही, तर थोडीशी आपल्याला खाणपाण्याची पद्धत देखील बदलवावी लागेल. तर एखादी स्त्री जर फार लठ्ठ असेल तर तिने कशा प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे? एखादी स्त्री जर खूप लठ्ठ असेल तर मला असं वाटतं तिने तळलेली पदार्थ थोडी कमी करावी. हां, थोडी कमी करावी. त्यानंतर बटाटे वगैरे खाणं, जास्त प्रमाणात बटाटे वगैरे खाणं वेट गेन होतं जंक फूडने. ते मी मुलांना पण सजेस्ट करत असते नेहमी माझ्या ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा माझ्या क्लासेसवर म्हणा, की जंक फूड खाणं हे सगळ्यात जास्त हानिकारक आहे तुमच्या बॉडीसाठी. जंक फूडने सगळ्यात जास्त वेट गेनसुद्धा होतं. मग ते तुम्हाला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी मग तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. मग ते एफर्ट्स घेतल्यापेक्षा तुम्ही ते न खाल्लेलं बरं असं मला वाटतं. आपण लठ्ठ स्त्रीबद्दल बोललो, तर जर एखादी स्त्री कमी वजनाची असेल किंवा ती फार रोड असेल, बारीक असेल, तर तिने कुठले व्यायाम करायला पाहिजे आणि तिने कसा आहार घ्यायला पाहिजे? मला असं वाटतं म्हणजे बारीक असणं म्हणजे काही हे नाही आहे. तुमची एक तर
काय म्हणतात ना त्याला, जेनेटिक असू शकतं की जर तुमचे घरचे जर सगळे बारीक असतील तर हां. तुम्ही सुद्धा त्याच बारीक पद्धतीने असता. बारीक असता. हां. आणि मग तिने हेल्थसाठी म्हटलं, जर ती शरीरयष्टी जर सुदृढ असेल तर मग ती बारीक आहे किंवा जाड आहे याला महत्त्व उरत नाही. आणि तिने मग आसनं, जर तिला हेल्थसाठी म्हटलं म्हणजे मग तिने सुद्धा एक्सरसाइज करायलाच पाहिजे. आपण नाही, मग म्हणतो की असं होतं, असं आपल्याला असं वाटतं किंवा आता मी तर खूपच बारीक आहे, मग मला काय गरज आहे योगाची किंवा मला काय एक्सरसाइजची गरज आहे, मी तर एवढे कामं करते. मग कामं करून तो तरी एक योगाच आहे ना, असा स्त्रियांना बहुधा वाटतं. पण मला असं वाटतं की कामं करणं म्हणजे योगा नाही आहे. नाही, पण मग स्त्रीला असं वाटू शकतं ना की मी ऑलरेडीच बारीक आहे आणि मी जर आणखी योगा किंवा एक्सरसाइज केला तर आणखी बारीक नाही, होईल, असं- असा पण एक गैरसमज हां, आहे. आहे असा स्त्रियांमध्ये गैरसमज आहे. हां. पण असं बिलकुलच नाही आहे किंवा तुम्ही बारीक आहात म्हणून तुम्ही योगा नाही करायला पाहिजे. त्यांनी तर नक्कीच करायला पाहिजे मला असं वाटतं. कारण योगाने तुमची स्ट्रेंथ वाढते, तुमचा तणाव कमी होतो, तुम्हाला नवीन एक ऊर्जा मिळत असते काम करण्याची. हे सगळे फायदे योगामुळे होतात. आणि स्त्रियांमध्ये घरचे काही इश्यूज वगैरे असतात, तर प्रॉब्लेम्स असतात असं तुम्हालाही माहिती आहे. मग त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर निघण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्राणायामाचा उपयोग घेतला पाहिजे. आपल्याला प्राणायाम कसं करायचं हे सांगता येईल? नक्कीच सांगता येईल. प्राणायाम म्हणजे तुम्ही सरळ मांडी घालून सुद्धा बसू शकता किंवा मी सांगितलंय तुम्हाला वज्रासन. वज्रासनमध्ये सुद्धा तुम्ही प्राणायामसाठी बसू शकता. त्याच्यानंतर दोन्ही हाताची तुमची ध्यानमुद्रा असली पाहिजे, म्हणजे दोन्ही हात तुमचे गुडघ्यावर असले पाहिजे. त्याच्यानंतर डोळे बंद करून तुम्ही एक लांब श्वास घ्यायला, लांब श्वास घेऊन तो हळूवार पद्धतीने बाहेर सोडला पाहिजे. असा 2-3 वेळा करून हा झाला साधा प्राणायाम, जो की आपण नॉर्मल करतच असतो. पण एका जागी बसून नाही करू शकत, म्हणजे होतच नाही महिलांचं असं मला वाटतं. पण त्यांनी थोडा वेळ तरी काढायला पाहिजे स्वतःसाठी. मग हा साधा प्राणायाम झाला. त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाममध्ये तुमचा थंब म्हणजे तुमचा अंगठा हा नाकपुडीवर ठेवायचा, एका नाकपुडीवर कुठल्याही. मग दुसऱ्या नाकपुडीने श्वास तुम्हाला आतमध्ये घ्यायचा आहे. मग मधलं जे बोट आहे त्या मधल्या बोटाने तुमची ती नाकपुडी, दुसरीवाली नाकपुडी ज्याने तुम्ही श्वास वरती घेतलाय ते बंद करून, ज्याने तुम्ही थंबने जी नाकपुडी तुम्ही बंद केली होती त्याने तो श्वास बाहेर सोडायचा आहे. अशा 5 ते 10 किंवा 20 जसं तुम्हाला पॉसिबल आहे तसं तुम्ही 10-10, 20-20 सर्कल तुम्ही करू शकता. याने तुमचा ताणतणाव, स्ट्रेस वगैरे खूप जास्त प्रमाणात कमी होतो. बरोबर आहे. मैत्रिणींनो, जेव्हा आपण सकाळी उठतो आणि आपल्याला फार थकल्यासारखं वाटतं जनरली, म्हणजे सगळ्या स्त्रियांना वाटेल असं नाही, पण ज्या स्त्रियांना असं वाटतं उठल्याबरोबर थकल्यासारखं आणि कुठल्याही प्रकारचे काम करायची इच्छा होत नाही किंवा शरीर त्याला साथ देत नाही, त्यावेळेला जर का आपण थोडीशी शरीराची हालचाल केली ना, म्हणजे कुठल्याही प्रकारे, आता मॅडमनी आपल्याला अगदी सायंटिफिकली सांगितलेलं आहे, पण आपण आपल्या मनाने जर का थोडी हालचाल केली हाताची, पायाची, मानेची, तर आपल्याला अगदी बरं वाटायला लागतं. तर खरंच मैत्रिणींनो, योगा हा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि समजा जर तुम्ही प्राणायाम केलाय, जसं की मी सांगितलं अनुलोम विलोम, असे खूप प्रकारचे प्राणायाम तुम्हाला मिळून जातील. जर तुम्ही सर्च केलं तर प्रत्येक प्राणायाम सांगणं मला शक्य नाही आहे इथे. ओके. हां, तर जर तुम्ही प्राणायाम करत असाल तर तुमच्या श्वासाची गती कशी असली पाहिजे, यापासून ते श्वास सोडताना तुमच्या श्वासाची गती कशी असली पाहिजे, हा एक प्राणायाममध्ये एक अभ्यास असतो त्याचा. तर ते तुम्ही केला पाहिजे. तर त्याच्यामुळे ज्या काही तुमच्या मसल्स आहेत, बॉडीचे मसल्स आहेत, ते सुद्धा तुमचे फ्री होतात प्राणायाम केल्याने. तो पाठीचा कणा, ज्यांना पाठीचे आजार आहेत, स्पॉन्डिलाइटचे आजार आहेत, प्राणायाममध्ये आपण पाठ सरळ करून बसत असतो, पाठीचा कणा ताट असला पाहिजे असं म्हणतात. तर तो प्राणायाम करताना तुम्ही ताट बसताना तेव्हा तुम्हाला बॅक पेनचे जे काही त्रास आहेत ते तुमचे खूप प्रमाणात कमी होतात आणि तुमचा माइंड फ्रेश राहतो दिवसभर. आणि आपलं असं असतं ना किंवा अरे आज माझी इच्छा नाही आहे काम करायची किंवा मला बरंच नाही वाटत आहे आणि माझा इंटरेस्टच नाही आहे. जर तुम्ही योगा, प्राणायाम म्हणा, सूर्यनमस्कार जर तुम्ही डेली केलं ना तर तुम्हाला पूर्ण दिवसभर ऊर्जा मिळत असते की काम करण्याची, किंवा नाही मी हे पण करू शकते, मी ते पण करू शकते. आणि महिलांचं असं असतं की त्या म्हणजे घरसुद्धा सांभाळतात आणि ऑफिससुद्धा सांभाळतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर योगाचा आणि प्राणायामाचा बेनिफिट घेतला तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. बरं. आठवड्यातून किती दिवस केला पाहिजे, म्हणजे आठवडाभरही केला पाहिजे की
2-3 दिवस मध्ये गॅप घेतली तरी चालते? किती दिवस करायला पाहिजे? मला असं वाटतं की तुम्ही रोजच योगा करायला पाहिजे. बरं. हां, रोजच 30 ते 40 मिनटं तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. बरं. हां, आणि समजा ज्यांना नाहीच पॉसिबल आहे तर त्यांनी आठवड्यातून 3 दिवस 4 दिवस केला तरी चालतो. स्वतःसाठी वेळ द्यायलाच पाहिजे. आणि कोणत्या वेळामध्ये करायला पाहिजे? सगळ्यात चांगली वेळ म्हटलं म्हणजे ती सकाळची असते योगासाठी. हं, हं, हं. ज्याच्यात एक स्वच्छ हवा असं जे काही आपण म्हणतो हं, हं. त्या हवेत तुम्ही ते करायला पाहिजे सकाळी मॉर्निंगला. हं, हं. म्हणजे 6 ते 7 किंवा 5 ते 6 या वेळेत. हं, हं. मग त्याच्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे महिलांची घरची कामं हो, वगैरे हो, असतात. हो. किंवा मग मुलांना टिफिन बनवून देणं हं, झालं हं. किंवा मग ऑफिसला जाणं झालं. 7 नंतर कुणाचे ऑफिस वगैरे बरोबर असतात. आहे. जनरली सकाळी आपण योगा करतो तेव्हा आपलं पोट तर रिकामं असतंच. हं, हं. पण जर का डे टाईममध्ये करायचं असेल तर जेवणाच्या किती वेळानंतर करायला पाहिजे किंवा जेवणाच्या किती वेळाच्या अगोदर करायला पाहिजे? जर योगा किंवा प्राणायाम किंवा सूर्यनमस्कार म्हटलं तर तुम्ही जेवणाच्या 2 तास नंतर तरी करायला पाहिजे. हं, हं. 2 तास समजा तुम्ही आता जेवण केलं त्याच्या 2 तासानंतर तुम्ही योगा करायला पाहिजे. हं, हं. आणि जर तुम्हाला जेवणाच्या आधी म्हटलं हं. तर तुम्ही जेवणाच्या आधी केव्हाही करू शकता. त्याच्यानंतर लगेच तुम्ही अर्ध्या तासाने म्हणा 15-20 मिनिटांनी म्हणा जेवण करू शकता. हं. काय होतं की संध्याकाळची जी वेळ असते ते बहुतेक वेळेला ना थोडं आपल्याला नर्वस फील व्हायला होतं. हां, जसं एक कातर वेळ म्हटलं जाते त्या वेळेला. पण हा एक गमतीचा भाग झाला. पण थोडंसं जसं सूर्य मावळायला लागतो तेव्हा आपल्याला थोडंसं असं ग्लूमी फील व्हायला लागतं. तर त्या वेळामध्ये जर आपण योगा केला तर ते पण बेनिफिशियल राहत असेल. चालेल चालेल, काहीच हरकत नाही. तुम्ही इव्हिनिंगला आता ज्या स्त्रियांचं होतच नाही मॉर्निंगला हं, की त्यांना ऑफिस सांभाळणं किंवा घर ह्या गोष्टी म्हणून त्याच्यातून त्या वेळ नाही काढू शकत, तर मग त्या ऑफिस नंतर सुद्धा जर तुम्ही घरी येत असाल संध्याकाळी, हं. जर तुम्हाला अर्धा तास म्हणा 20-25 मिनटं म्हणा जर भेटत असतील तर त्या वेळातही तुम्ही योगा केला तर काहीच हरकत नाही. आणि सूर्यनमस्कारच एक बेनिफिट सांगते मॅम मी. हं. जर तुम्ही रोज जरी 1 किंवा 2 सूर्यनमस्कार जरी काढला तर महिलांचं असं असतं ना की अरे माझी एज दिसायला नाही पाहिजे, हं. माझं वय नाही दिसायला पाहिजे. हं, हं. तर सूर्यनमस्कार जर तुम्ही केला तर म्हणजे डेली जर तुम्ही केलं ना हं. पूर्ण वर्षभरही म्हटलं तुम्ही आत्तापासून जरी स्टार्ट केलं हं. तरी त्याचा एक बेनिफिट असतो की तुमचं एज वाटत नाही की तुम्ही या वयाचे आहात म्हणून. अँटी एजिंगसाठी काम हां, करतात. अँटी एजिंगसाठी ते तुम्ही करायला पाहिजे. अच्छा. तुमचा फेस त्याने ग्लो करतो. हं, हं. आणि महिलांचं असं असतं की अरे मला पार्लरमध्ये जायचं आहे, हां, मी फेशियल वगैरे करून येते, मग माझा चेहरा ग्लो करेल. हां. तर फेशियल वगैरे न करता जर तुम्ही सूर्यनमस्कार जर तुम्ही रोज करत असाल हं, हं. तर तुम्हाला कुठल्याही फेशियलची गरज पडत नाही किंवा तुम्हाला पार्लरमध्ये सुद्धा जायची गरज पडत नाही. हं, हं. आपण आत्तापर्यंत प्राणायाम आणि योग याविषयीच बोललो, तर असे चेहऱ्याचे पण काही व्यायाम असतील ज्याने आपला चेहरा अधिक चांगला दिसत असेल? ते हे सूर्यनमस्कार तर मी सांगितलंच आहे, हां, हां. तर त्याने तुम्हाला चेहरा ग्लो करतो. हं. त्याच्यानंतर एक लाफिंग एक्सरसाइज म्हणून असतात बरं. योगामध्ये, हं. की तुम्ही थोडा तरी वेळ काहीतरी हसलं पाहिजे आयुष्यात हं. किंवा नुसतंच एक नर्वस फील न करता तुम्ही हं. थोडासा हं. तरी हसणं हा कुठेतरी एक पार्ट असतो, मग हं. त्याच्यामुळे तुमचा फेस ग्लो करतो. ह्या हं. एक्सरसाइज तुम्ही करू शकता. हं, हं, हं. आणि महिलांचा आणखी एक प्रॉब्लेम असतो हेअरफॉलचा, तर त्याच्यासाठी कुठलं आसन? हेअरफॉलसाठी तर शीर्षासन हे खूप बेस्ट आहे, बरं. पण प्रत्येक महिलेला करणं ते शक्य नाही आहे. हं, हं, हं. शीर्षासन म्हणजे तुम्हाला डोक्यावर उभं राहावं लागतं हं, पूर्ण, हं, हं. त्याने हेअर लॉस तुमचा हं. कमी होतो. अच्छा. ते तर आहेच एक. महिलांसाठी नाही होत शक्य, हं, हं. तर महिलांनी पादहस्तासन करायला पाहिजे. हं, हं, हं. म्हणजे ज्याच्यात बॉडी तुमची खालच्या दिशेने येईल, जसं डोकं तुमचं खालच्या दिशेने येतं हं, हं. ते आसनं जर तुम्ही केलं तर त्या आसनांचा फायदा तुम्हाला हेअर लॉससाठी, म्हणजे तुमचे केस गळणं खूप कमी प्रमाणात थांबतील किंवा डॅन्ड्रफ जो काही महिलांमध्ये इश्यू असतो आता, हं, हं. त्यासाठी ते आसनसुद्धा यूज आहे. जसं पादहस्तासन झालं आहे, हं, 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 हं. त्याच्यानंतर शीर्षासन मी सांगितलं आहे तुम्हाला. हं, हं. तर आपल्याला एकदम डोक्यावरती डोकं खाली ठेवायचं आणि पाय वरती करायचे हे जरी पॉसिबल नाही झालं तरी मैत्रिणींनो डोकं खाली करून म्हणजे जेवढं डोकं आपलं खाली जाईल अशा पद्धतीचे जर का आसन आपण केले तर ह्या आसनाचा आपल्याला मदत होऊ शकते. तर आणखी असे कुठले कुठले रोग आहेत ज्याच्यामध्ये योगा काम करते? मला असं वाटतं की योग म्हणजे
उपचाराचा पर्याय जरी नसला हं, हं. तरीही तुम्ही वैद्यकीय उपचारादरम्यान जर तुम्ही योगाचा बेनिफिट घेतला सोबतच, जर तुमची काही ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये चालू असेल बरोबर. आणि त्यासोबत जर तुम्ही योगा एक सपोर्ट म्हणून जर घेतला ना, तर तुम्ही त्यातनं लवकर बाहेर पडू शकता. बरोबर आहे. कुठलाही मोठा आजार असो, हं, हं, असं नाहीच आहे किंवा तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकत नाही. हं, हं. मग त्याचा एक आपला सांस्कृतिक किंवा मग आपला प्राचीन जो काही योगा आहे त्याचा बेनिफिट जर तुम्ही घेतला तर तुम्ही त्या गोष्टीतून नक्कीच बाहेर पडू शकता. आणि आताची जी परिस्थिती सांगते मी तुम्हाला, महिलांमध्ये खूप जास्त डिप्रेशनचे प्रमाण आहे. राईट. नक्कीच मग त्या डिप्रेशनमध्ये जे काही सुसाईड वगैरे महिला करतात आहे हं, हं, हं. नक्कीच, किंवा घरचे काही जे काही प्रॉब्लेम्स आहे, हं, हं, हं. तर ह्या प्रॉब्लेमसाठी तर तुम्ही योगा करायला पाहिजे. योगा म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीतनं त्या बाहेर तुम्ही निघू शकता आणि तुम्हाला एक स्वतःचं आयुष्य तुम्ही नवीन एक आयुष्य जगण्याची उम्मीद तुम्हाला भेटत असते. त्यासाठी सुद्धा महिलांनी करायला पाहिजे. मला असं योगा वाटतं. म्हणजे स्वतःला भेटत असतो आपण. नक्कीच योगा करणे म्हणजे स्वतःला स्वतःचा भेटणं. आत्मा, आपण म्हणतो ना आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन म्हणजेच योग आहे. हं, हं. त्याच पद्धतीने आणि आपल्याला भेटणंही खूप गरजेचं असतं. आपण सगळ्यांना भेटतो, हो, नक्की. पण आणि स्वतःला स्वतःला नाही भेटवण्याचा भेटत. आपण कधी प्रयत्न करत नाही. तर योगा हे जे आहे ते आपल्याला स्वतःला भेटवत असतं आणि त्यामुळे मग आत्महत्येसारखे विचार येणं हे बंद होत असेल त्याच्यामध्ये, नाही का मॅडम? आणि म्हणजे आपलं कसं असतं की आपण सगळ्यांना ओळखत असतो, म्हणजे जे काही आजूबाजूने लोक राहतात, पण आपण स्वतः काय आहोत आणि आपण काय करू शकतो हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही नक्कीच योग करा. हा, म्हणजे म्हणूनच तुम्ही तुम्ही स्वतःची प्रचिती तुम्हाला काय, आपण कुठे आहोत किंवा आपण काय करू शकतो. महिलांमध्ये असतं नाही किंवा मी हे करू शकत नाही हं, हं. किंवा नाही मला नाही करायचं आहे किंवा मग समाजाच्या भीतीपोटी ते नाही करू शकत, किंवा मला समजा आता मला कुठे बाहेर निघायचं आहे जॉबसाठी, हं, हं. तर मग मला माझे घरचे करू देतील की नाही, हं. किंवा मग मी करायला पाहिजे की नाही, मग समाज काय म्हणेल, किंवा हिला घर आणि हे दोन कसं मॅनेज करेल. तर त्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही हे करायला पाहिजे की तुम्ही दोन्ही गोष्टी करू शकता, की तुम्ही घरही सांभाळू शकता आणि तुम्ही ऑफिसही सांभाळू शकता. जसं की मी माझं स्वतःचं घरसुद्धा सांभाळते आणि नंतर जे काही जॉब वगैरे आहे माझा ते सुद्धा करते मी, दोन्ही गोष्टी सांभाळून. आणि त्यानंतर क्लासेस पण घेते इव्हिनिंगला आणि सदैव हसत असते. हसत असते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण एक बिझी असलं पाहिजे. हो. हां, म्हणजे ते एक रुटीन आपलं असलं पाहिजे. नुसतं एक आळस म्हणून नाही, पण मला एक आवड म्हणून मला एक खूप आवड आहे की मला स्वतःचा रुटीन माझा बिझी असला पाहिजे असं मला वाटतं. मग त्यासाठी मी सकाळी शाळा वगैरे करून मग नंतर संध्याकाळी क्लासेस वगैरे घेऊन घराची कामं सगळी सांभाळून. हो, म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की योगा हे आपल्याला स्ट्रेंथ पुरवते. नक्कीच ती स्ट्रेंथ म्हणूनच मग मी या तिन्ही गोष्टी बॅलन्स होतात माझ्या. नक्कीच. बरोबर. आत्तापर्यंत मॅडमनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे त्या फॉलो करूया आणि आपला आहार जो आहे तो मॅडमनी सांगितल्याप्रमाणे घेऊया आणि तंदुरुस्त राहूया शरीराने आणि मनाने सुद्धा. मॅडम, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. आपल्या मैत्रिणींशी आपण छान दिलखुलासपणे गप्पा केल्यात. त्याबद्दल आम्ही आकाशवाणी परिवारातर्फे आणि सगळ्या मैत्रिणींच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मी खूप शुभेच्छा देते. मी सुद्धा आकाशवाणी परिवाराचे मनापासून धन्यवाद देते की त्यांनी मला इथे बोलवलं, माझी एक छोटीशी मुलाखत घेतली आहे. जो काही फायदा माझ्याकडून होत असेल महिलांना म्हणा किंवा नवीन जनरेशनसाठी म्हणा, तो नक्कीच मी एक मुलाचा संदेश देईल त्यांना की तुम्ही नक्कीच योग करायला पाहिजे. स्वतः इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी तरी योग करायला पाहिजे. आणि धन्यवाद आकाशवाणी टीमचे. आपण ऐकत होतात योग शिक्षिका मयुरी इंगळे यांची शीला घरडे पाटील यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रम होता महिला विश्व आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी.